मराठी म्हणी व त्यांचे अर्थासहित मराठी म्हणी. चला तर पहिली म्हण पाहूया आपण. पाण्यात राहून माशाशी वैर कशाला या म्हणीसाठी अर्थ आहे, ज्यांच्यासोबत राहायचे आहे त्यांच्याशी वैर करू नये. पुढील म्हण आहे, केळीवर नारळी अन घात चंद्रमौळी या म्हणीसाठी अर्थ आहे, अत्यंत गरीब परिस्थिती असणे. पुढील म्हण आहे, ज्याच्या पुढे त्याच्या पुढे या म्हणीसाठी अर्थ आहे, दुसऱ्याचे वाईट इच्छिणाऱ्याचेच वाईट होते. पुढील म्हण आहे, अति राग भीक माग या म्हणीसाठी अर्थ आहे, जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते. पुढील म्हण आहे, आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड या म्हणीसाठी अर्थ आहे, स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे. पुढील म्हण आहे, आरोग्य हीच धनसंपत्ती या म्हणीसाठी अर्थ आहे, आरोग्य हीच मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. पुढील म्हण आहे, आली अंगावर घेतली शिंगावर या म्हणीसाठी अर्थ आहे, जशास तसे उत्तर देणे. पुढील म्हण आहे, अपुऱ्या घड्याला डबडब फार या म्हणीसाठी अर्थ आहे, विद्वत्ता नसताना उगीच बढाया मारणे. पुढील म्हण आहे, असेल हरी तर देईल खाटल्यावरी या म्हणीसाठी अर्थ आहे, सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षा करणे. पुढील म्हण आहे, चढेल तो पडेल या म्हणीसाठी अर्थ आहे, ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते तोच शेवटी यशस्वी होतो. पुढील म्हण आहे, चिंती पार ते येई घरा या म्हणीसाठी अर्थ आहे, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की आपलेच वाईट होते. पुढील म्हण आहे, अटक्याचा सौदा आणि येरझारा चौदा या म्हणीसाठी अर्थ आहे, एखाद्या छोट्या कामासाठी उगीच जास्त मेहनत करावी लागणे. पुढील म्हण आहे, 18 विश्व दारिद्र्य या म्हणीसाठी अर्थ आहे, अतिशय गरिबी असणे. पुढील म्हण आहे, अति उदार तो सदा नादार या म्हणीसाठी अर्थ आहे, आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला की सतत आर्थिक चणचण निर्माण होते. पुढील म्हण आहे, आडीच्या देढी सावकाराची शिडी या म्हणीसाठी अर्थ आहे, अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो. पुढील म्हण आहे, अस्तुरीचा बात अन इड्याले नको कात, अस्तुरीचा बात अन इड्याले नको कात या म्हणीसाठी अर्थ आहे, मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात. पुढील म्हण आहे, असून नसून सारखा या म्हणीसाठी अर्थ आहे, असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. पुढील म्हण आहे, असून अडचण नसून खोळंबा या म्हणीसाठी अर्थ आहे, जर सोबत असेल तर तरी त्रास आणि नसेल सोबत तरी त्रास. पुढील म्हण आहे, असतील मुली तर पेटतील चुली या म्हणीसाठी अर्थ आहे, संतती असल्यास हिस्सेवात होतीलच. पुढील म्हण आहे, अल्पबुद्धी बहुगर्वी या म्हणीसाठी अर्थ आहे, कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. पुढील म्हण आहे, अपमानाची पोळी सर्वांग जाळी या म्हणीसाठी अर्थ आहे, स्वाभिमानी माणूस स्वतःचा अपमान कधीही सहन करीत नाही. पुढील म्हण आहे, आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीसाठी अर्थ आहे, स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत. पुढील म्हण आहे, आत्याबाईला जर मिशा असत्या तर या म्हणीसाठी अर्थ आहे, नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. पुढील म्हण आहे, आधीच तारे त्यात गेले वारे या म्हणीसाठी अर्थ आहे, विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. पुढील म्हण आहे, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी या म्हणीसाठी अर्थ आहे,
रोग एकीकडे उपाय भलतीकडे. पुढील म्हण आहे आग खाईल तो कोळसे ओकेल. या म्हणीसाठी अर्थ आहे जशी करणी तसे फळ. पुढील म्हण आहे 8 पूर्भये 9 चौबे. या म्हणीसाठी अर्थ आहे खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा 4 बुद्धिमान पुरेसे. पुढील म्हण आहे इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते. या म्हणीसाठी अर्थ आहे इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. पुढील म्हण आहे इन मिन 3.5. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. पुढील म्हण आहे ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो. या म्हणीसाठी अर्थ आहे जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. पुढील म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार. या म्हणीसाठी अर्थ आहे अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. पुढील म्हण आहे उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. या म्हणीसाठी अर्थ आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. पुढील म्हण आहे उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. या म्हणीसाठी अर्थ आहे एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. पुढील म्हण आहे उचलपत्रावळी म्हणे जेवणारे किती. या म्हणीसाठी अर्थ आहे जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. पुढील म्हण आहे उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. पुढील म्हण आहे उधारीचे पोते 1.25 हात रिते. या म्हणीसाठी अर्थ आहे उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. पुढील म्हण आहे उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे. या म्हणीसाठी अर्थ आहे श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. पुढील म्हण आहे उसाच्या पोटी कापूस. या म्हणीसाठी अर्थ आहे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. पुढील म्हण आहे एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी. या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. पुढील म्हण आहे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. पुढील म्हण आहे एका पिसाने मोर होत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे थोड्याशा यशाने हुरळून जाणे. पुढील म्हण आहे एका खांबावर द्वारका. या म्हणीसाठी अर्थ आहे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. पुढील म्हण आहे कशात काय आण फाटक्यात पाय. या म्हणीसाठी अर्थ आहे वाईटात आणखी वाईट घडणे. पुढील म्हण आहे कानात बुगडी गावात फुगडी. या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. पुढील म्हण आहे काल महिला आणि आज पित्तर झाला. या म्हणीसाठी अर्थ आहे अतिशय उतावळेपणाची वृत्ती. पुढील म्हण आहे कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात. या म्हणीसाठी अर्थ आहे चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. पुढील म्हण आहे कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा. या म्हणीसाठी अर्थ आहे
सरेच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो. आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. पुढील म्हण आहे कुडी तशी फोडी. या म्हणीसाठी अर्थ आहे देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. पुढील म्हण आहे केळी खाता हरखले हिशेब देता चरकले. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. पुढील म्हण आहे कोळसा उघडावा तितका काळाच. या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. पुढील म्हण आहे कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी. या म्हणीसाठी अर्थ आहे चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.